दुरुस्तीचा क्रमांक महत्वाचा आहे आणि याच्या अंतर्गत येणारी सगळीच्या सगळी कलम महत्वाची. मग बघा शिफारस का आता हा आपला पॉइंट राहिलेला मागच्या सेशनला की 1999 ला या घटना दुरुस्तीचा मसुदा करण्यासाठी किंवा घटना दुरुस्तीची शिफारस करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीचं नाव आहे तपस मुजुमदार समिती. जर इन केस आलंच की 86वी घटना दुरुस्ती कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार आहे तर ती आहे तपस मुजुमदार समिती. मग इथं काय काय आहे या घटना दुरुस्तीने काय झालं आपलं प्राथमिक शिक्षण मूलभूत हक्कात समाविष्ट झालं. यासाठी कलम कोणता आहे मूलभूत हक्काचा कलम 21A. मग आपल्याला हे 21A लक्षात ठेवायचं आहे. तिथं आपला जो वयोगट आहे कोणता आहे 6 ते 14 वयोगटातील सर्व नाही 6 ते 14 वयोगटातील सर्व मुला मुलींना मोफत व सक्तीचं शिक्षण देणं हे आहे भाग 3 मध्ये. आता हा भाग 3 भाग 4 भाग 4A इथं कलम असल्यानंतर नेमका काय फरक असतो हे आपण कलम पाहताना पाहू. फक्त आता एवढंच लक्षात ठेवा की हे भाग 3 मध्ये कलम 21 अंतर्गत आपल्याला शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे 21A अंतर्गत. तिथं वयोगट आहे 6 ते 14. दुसरं कलम ह्या 86व्या घटना दुरुस्ती अंतर्गत टाकण्यात आलं कलम 45. इथं काय केलं नवीन कलम नाही टाकलं इथं विषयात बदल केला. काय केला तर बालसंगोपन आणि 6 वर्ष वयापेक्षा कमी वय असणारे म्हणजे 0 ते 6 वर्षपर्यंतच्या बालकांचं शिक्षणाची तरतूद म्हणजे त्या बालकांचं 6 वर्ष वयापर्यंत संगोपन करायचं त्यांना शिक्षण द्यायचं. 86व्या घटना दुरुस्तीच्या आधी इथं वयोगट होता 6 ते 14. इथं बदललंय आणि ते आलंय. पुढे बघा एक कलम 51A भाग 4A मध्ये आहे. मग इथं काय इथं जबाबदारी असते नागरिकांची. तर माता पिता किंवा पालकानं काय करायचं आपला जो 6 ते 14 वर्ष वयोगटातील पाल्य असेल त्याला प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून द्यायचं. मग केंद्र सूची राज्य सूची समवर्ती सूचीत किती विषय आहेत सरजी राज्य सूची केंद्र सूची आणि समवर्ती सूची एकदा फक्त नेटला सर्च करा कारण ते आता बदललेले एका ठिकाणी 98 असेल 60 असेल आणि 58च्या आसपास असतील हे अनुक्रमे फक्त एकदा नेटवर सर्च करा. तर बघा मग बघा हे काय आहे आपलं आणि इथं काय लक्षात ठेवायचं मग 86व्या घटना दुरुस्ती अंतर्गत कुठं कलमात बदल झाला किंवा कुठली कलम नवीन टाकली. नवीन टाकलं 21A आणि 51A किंवा 11. बदल केलाय कलम 45. वयोगट इथं लक्षात ठेवायचा 6 ते 14. 45चा लक्षात ठेवायचा 0 ते 6. 51A लक्षात ठेवायचा पुन्हा एकदा 6 ते 14. इथं जबाबदाऱ्या कुणाच्या आहेत तर 21A आणि कलम 45 ला जबाबदारी असते शासनाची बालकाला शिक्षण उपलब्ध करून देणे त्याचं संगोपन करणे. शेवटी 51A मध्ये काय इथं जबाबदारी असते पालकांची. मग पुढे जाऊया आपण. आता पुढची घटना दुरुस्ती आहे आपली 103. 103 मध्ये जास्त काही लक्षात ठेवायचं नाही. इथं आपली 103 आहे हा 3 आकडा लक्षात ठेवायचा आणि 3च अक्षर लक्षात ठेवायची EWS. म्हणजे EWS ही 3 अक्षर होतात आपली. मग 103वी घटना दुरुस्ती EWS ची संदर्भात आहे म्हणजे आर्थिक आणि दुर्बल घटकांसाठी. तिथं काय मग खाजगी शैक्षणिक संस्थांसह शैक्षणिक संस्थात प्रवेश घेताना या घटकांसाठी 10% जागा शिक्षण संस्थात राखीव ठेवली. म्हणजे 103 फक्त EWS साठी लक्षात ठेवायचं आणि कलम 15/6 काय केले तर 10% जागा EWS इकॉनॉमिक आणि वीकर सेक्शन साठी राखीव ठेवलेल्या आहेत. एवढंच म्हणजे 103 आणि EWS डोक्यात बसलं की ते शिक्षणासाठी 10% जागा आहेत एवढं लक्षात बसतं. बघा मग अल्पसंख्याक शिक्षण संस्था वगळता सर्व शिक्षण संस्थात कमकुवत वर्गासाठी 10% पर्यंत आरक्षण. ही सुद्धा भाग 3 मध्ये. एक काय म्हणतं आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी राज्य विशेष तरतूद करू शकतं. दुसरं खाजगी शैक्षणिक संस्थांसह प्रवेश इतर शैक्षणिक संस्थात प्रवेश घेताना 10% आरक्षण EWS साठी. आता या घटकावर आपल्या शिक्षण विषयक ज्या तरतुदी आहेत राज्य घटनेच्या तयारी किती करायची जास्त खोल जायचं नाही. प्रश्न 2 येणार आहेत. या 3 घटना दुरुस्त्या लक्षात ठेवायच्या. एक 10-12 कलम बघणार आहेत त्यातली सुद्धा 3-4च महत्वाची लक्षात ठेवायची. जास्त खोलात जायचं नाही कन्फ्युजन करून घ्यायचं नाही कारण फॅक्ट आपल्याला भरपूर आहेत लक्षात ठेवाय पुढे जाऊन. मग या घटना दुरुस्त्या कळल्या असतील मला वाटते. 42वी शिक्षण विषय राज्य सूचीतून समवर्ती सूची. 86वी घटना दुरुस्ती काय आहे आपली तर 21A कलम मूलभूत हक्क केला शिक्षणाचा.
45 मध्ये वयोगट बदलला, 0 ते 6 वयाच्या बालकांचं काय संगोपन प्लस शिक्षण. परत 51A11 इथं पालकांची जबाबदारी 6 ते 14 वयोगटासाठी आपल्या बालकाला शिक्षण देणं. मग पुढे जाऊया आपण. आणि 103वी घटना दुरुस्ती ईडब्ल्यू साठी फक्त 2 प्रश्न येतील या संपूर्ण घटनात्मक तरतुदीवर. आता याच्या कमेंट करायच्यात तुम्ही. पहिल्यांदा इकडची 86व्या घटना दुरुस्तीची करूया आपण. तर भाग 3 मधील कलम 86व्या घटना दुरुस्तीनं कोणती कोणती कलम ऍड केली आणि त्याचे वयोगट सर्वांनी कमेंट करायचे. यस सर, 3च बास. अजून एक 93वी घटना दुरुस्ती ती कलमात होईल, त्यातलंच येईल, शिक्षणासंदर्भात आहेत, याच्या पलीकडे जाणार पण नाही. त्यामुळे जास्त घेऊ नका. 2 प्रश्न आहेत, 2 प्रश्न आणि 2 मार्क. तर बघा, भाग 3 मधील कलम किती असणार आहे आपल्या इथं तुम्ही सांगितल्यानुसार 21A. त्याचा वयोगट तो असणार आहे आपला 6 ते 14. पुढे भाग 4 मधील कलम आणि त्याचा वयोगट तर भाग 4 मधील कलम असणार आहे आपलं 45 आणि तिथं वयोगट बदललाय 0 ते 6. आणि शेवटी भाग 4A मधील कलम तर ते असणार आहे आपलं 51A11 किंवा 51AK. आणि इथं सुद्धा वयोगट आहे आपला 6 ते 14. आता 42व्या घटना दुरुस्तीनं काय केलं, कोणता विषय राज्य सूचीतून समवर्ती सूचीत टाकला. आता हे सिंपल आहे, आत्ताच आपण चर्चा केलेली. तर तो आपला शिक्षण. त्यामुळे समवर्ती सूचीत टाकल्यामुळे काय झालं, केंद्राला सुद्धा अधिकार भेटला त्याच्यावर कायदा करण्यासाठी. त्यामुळेच आपला आरटीई येऊ शकला. 103वी घटना दुरुस्ती कुणाशी संदर्भात आहे. म्हणजे 103 3 वर्ण लक्षात ठेवायचे आपल्याला 3 अक्षर. तर ईडब्ल्यूएस 10% आरक्षण, शिक्षण संस्थात 15 कलम. तर अशा हे आहे. पुढे जाऊया आपण, बऱ्यापैकी आन्सर आलेत. आता काही प्रश्न आहेत, सर्वांनी आन्सर द्यायचे. खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वाचं मूलभूत अधिकारात रूपांतर झालं आहे. यस अर्जुन सर, 15 कलम. तर ते असणारे आपला शिक्षणाचा अधिकार. आणि असे प्रश्न येणार एकदम सिंपल. माहितीचा अधिकार नाही, चांगल्या पर्यावरणाचा अधिकार नाही किंवा मतदानाचा नाही. पुढचा प्रश्न आहे, घटनेच्या कोणत्या दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून ठरवण्यात आला. तर ती आहे आपली 86वी घटना दुरुस्ती. पर्याय क्रमांक 2 कलम 21 मूलभूत हक्कात, मार्गदर्शक तत्वात कलम 45 आणि मूलभूत कर्तव्यात कलम 51A11 किंवा के. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेतील कलम 45 मधील विषयात बदल करण्यात आला. तर ती आहे आपली 86वी घटना दुरुस्ती. 61वी आहे आपले मतदानाचं वय 21 वरून 18 करण्याची. 97वी आहे आपली
सहकारी संस्थांविषयक आणि 42वी तर मिनी कॉन्स्टिट्यूशन आहे, त्यातला आपला उपयोगाचा शिक्षण आहे. पुढचा प्रश्न आहे 86वी घटना दुरुस्ती 2002 ने खालीलपैकी कोणते कलम भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले नाही? हे कीवर्ड थोडे व्यवस्थित बघायचे म्हणजे आन्सर चुकत नाही गडबडीत. 103व्या घटना दुरुस्तीचं कोणीतरी एक्झॅक्ट इयर तेवढं कमेंट करा. तर कलम 21A आहे, 51A 11 आहे. मग असा स्लाइटली फरक देऊ शकतात. पर्याय 2 कलम 21 गडबडीत आपण चुकू शकतो, त्यासाठी थोडं व्यवस्थित वाचायचं. पर्याय 2 हे उत्तर. हा आता आपण आत्ताच घेतलेला आहे. काय खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनं शिक्षण हा विषय राज्य सूची म्हणजे स्टेट लिस्ट मधून समवर्ती सूचीत कॉन्करंट लिस्ट मध्ये टाकलेला आहे? एक्झॅक्ट डेट विकास सरांनी टाकली 12 जानेवारी 2019. धन्यवाद सरजी. तर ती आपली 42वीच असणार आहे. परत 86वी घटना दुरुस्ती माहितीच आपल्याला. पुन्हा 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती कशासाठी महत्वाची? इथं ह्या दोन्ही घटना दुरुस्ती कुठल्या आहेत? स्थानिक स्वराज्य संदर्भातल्या. म्हणजे 73वी जी आहे ती जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत. 74वी घटना दुरुस्ती आपल्या ज्या शहरी लेवलच्या आहेत, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा यांच्या संदर्भात आहे. असा क्वेश्चन येण्याची शक्यता कमी, पण इनडायरेक्ट या त्या शिक्षणाशी संदर्भात सुद्धा आहेत. जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिक्षणाची तरतूद राबवण्यासाठी कुठली घटना दुरुस्ती? तर हे 73वी आणि 74वी लक्षात ठेवायची. पर्यायात एकच असेल दोन्हीतली, पण चान्सेस कमी, पण एक माहिती असावी याची. पुढे एक प्रश्न आहे आपला शिक्षणाचा हक्क खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? 73वी घटना दुरुस्ती 1992, 24 एप्रिल 1993 ला लागू झाली आणि 74वी 1 जून 1993 ला. चोवीस एप्रिल आपला पंचायत राज दिवस सुद्धा असतो. तर इथं मग बघा शिक्षणाचा हक्क खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? सर्वांना शिक्षण येतं का? कलम 21 हक्क म्हणलं की शिक्षणाचा कलम 21A आठवायचं आणि त्याचा वयोगट आठवायचा. मग सर्वांना येणार नाही. 0 ते 14 वयोगट चूक आहे. मग सी काय आहे? 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण. सी बरोबर आहे. सर्व मुलींना हेही चुकीचं आहे. हक्क म्हटला शिक्षणाचा की कलम 21A डोळ्यासमोर आलं पाहिजे. त्याचा वयोगट 6 ते 14 बस. म्हणजे इथं फक्त आपला पर्याय क्रमांक 3 सी बरोबर आहे. आता आपण काही ठराविक महत्वाची कलम आहेत राज्यघटनेतली जी आपण पाहणार आहोत. तर इथं फक्त जस्ट वाचतो मी, यातला फरक सांगूया आणि एक कलम आपण बघूया. मग मूलभूत हक्कात म्हणजे घटनेच्या भाग 3 मध्ये कुठली कुठली कलम येणार आहेत आपली? तर कलम 15 एक आपल्याला पाहिजे, 21A जे आत्ताच आपण पाहिले ते बघायचे, 24 इनडायरेक्ट संबंधात आहे आपली जे बालकांना बालकामगार बंदी ते 24 नुसार आहे. त्यानंतर 28 महत्वाचे, 30 महत्वाचे, ही सगळी पाहणार आहोत. भाग 4 मधली आपल्यासाठी 3 कलम आहेत, 41, 45, 46. भाग 4A मध्ये आपल्यासाठी कलम 51A के किंवा 11 म्हणू शकतो. इथे हे 45 सुद्धा पाहिले आपण. आणि भाग 17 इथं 2 आहेत, 350A आणि 351. यातली सगळ्यात महत्वाची कलम जर म्हटलं तर ही सगळीच एकतर महत्वाची, ही सगळी लक्षात राहिली तर ठीकच आहे. पण त्यातली त्यात अजून महत्वाची म्हटलं तर 21A, 28, 30, इथं 45, 51A 11 आणि ही 350A आणि 351 म्हणजे राहतच नाही काय, तशी सगळीच महत्वाची आहेत. पण त्या दृष्टीनं मग आता भाग 3 मध्ये मूलभूत हक्कात एखादा कलम असल्यावर काय होतं? भाग 4 म्हणजे मार्गदर्शक तत्वात एखादा कलम असल्यावर काय होतं?
आणि मूलभूत कर्तव्यात असल्यानंतर काय होतं याचा थोडासा फरक आपण एक 2 मिनिटात बघूयात आणि मग आपण कलम डिटेलमध्ये पाहूया. बघा, भाग 3 म्हणजे आपला फंडामेंटल राईट्स, ज्याला आपण मूलभूत हक्क म्हणतो. त्यानंतर भाग 4 ज्याला आपण मार्गदर्शक तत्वे म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणतो, डीपीएसपी. आणि भाग 4A जो आपल्या मूलभूत कर्तव्यांशी संदर्भात आहे, फंडामेंटल ड्युटीजची. मग आता इथं बघा, हा नावच सांगतो सर, याचं मूलभूत हक्क हे भाग 3चं नाव आहे, भाग 4चं मार्गदर्शक तत्व नाव आहे मराठीत, आणि भाग 4A मूलभूत कर्तव्य. भाग 3 मध्ये एखादं कलम असलं, उदाहरण आपण कलम 21A घेऊया, म्हणजे आपल्या शिक्षणाच्या मूलभूत हक्काचं. हे जर कलम शासनानं पाळलं नाही, 6 ते 14 वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षण दिलं नाही, तर इथं आपण हे भाग 3 मध्येच एक कलम आहे 32 म्हणून, याच्या अंतर्गत कुठलाही नागरिक थेट कुठं जाऊ शकतो, सर्वोच्च न्यायालयात म्हणजे सुप्रीम कोर्टात, आणि तिथं सांगू शकतो की आम्हाला आमचा हक्क मिळेना, तर तुम्ही तो आम्हाला हक्क मिळवून द्या. म्हणजे इथं काय, हा हक्क आपण सरकारवर बंधनकारक आहे. इथं जे भाग 3 मध्ये मूलभूत हक्कात ते सरकारला आपल्याला देणं बंधनकारक आहे. ते जर सरकारनं दिलं नाही किंवा एखाद्या व्यक्तीनं दिलं नाही, तर सुप्रीम कोर्टात आपण थेट जाऊ शकतो. पुढे बघा, भाग 4 डीपीएसपी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे मार्गदर्शक तत्व. आता इथं फक्त 21 हेच कलम नाही, डायरेक्ट 12 ते 35 मध्ये कलम आहेत. त्यातली काही कलम आपल्यासाठी गरजेची आहेत, ते आपण घेणारच आहेत. मग त्या सगळ्यांसाठीच हे लागू होतं. मार्गदर्शक तत्वात काय, कलम 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्व आहेत. त्यातले 41, 45, 46 आपल्यासाठी गरजेचे आहेत. मग इथं इथं पण सरकारवर जबाबदारी आहे, म्हणजे इथं सुद्धा सरकारवर भागतील. जबाबदारी कुणाची असणार आहे, इथं सुद्धा सरकार. पण ती जबाबदारी इथं कशी आहे, बंधनकारक. इथं सुद्धा जबाबदारी सरकारवरच आहे. पण ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला, त्यावेळेस आपल्याकडे एवढे आर्थिक रिसोर्सेस नव्हते, म्हणून इथल्या ज्या तरतुदीत ती घटनाकारांनी काय ठरवलं की जसं जसं सरकारकडे रिसोर्सेस येतील तसं तसं सरकार इथल्या तरतुदी राबवून. इथं सरकारने एखादी गोष्ट केली नाही म्हणून आपण न्यायालयात जाऊ शकत नाही. म्हणजे इथं जबाबदार सरकार असलं तरी सरकारला बंधनकारक नाही. इथल्याच काही तरतुदी, कलम 45 आता लागू झाली, ती 21A मध्ये घेतली मूलभूत हक्कात. तर इथं काय आहे, मग जसं आपल्याला मूलभूत हक्क आहेत तशीच नागरिकांनी काहीतरी कर्तव्य पाळली पाहिजेत, म्हणून हा भाग टाकलाय. स्वर्णसिंग समिती होती त्यासाठी. तर 10 मूलभूत कर्तव्य. इथं आपल्याला फक्त 86व्या घटना दुरुस्तीनं टाकलेलं आपलं जे महत्वाचं आहे 51A11 किंवा त्याला आपण के म्हणतो, हे कलम महत्वाचे. इथं जबाबदारी आहे पालकांची. पालकांनी त्यांच्या ज्या काही पाल्य असतील त्यांना प्राथमिक शिक्षण द्यायचं 6 ते 14 वयोगटातून. मग इथली सुद्धा जबाबदारी पालकांनी टाळली म्हणून त्यांना काही शिक्षा देता येत नाही. मग इथं जबाबदारी पालकांची, मार्गदर्शक तत्वे आणि हक्कात जबाबदारी सरकारची. हक्क असेल तर ती जबाबदारी बंधनकारक आहे, आपण थेट कलम 32 अंतर्गत सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. मार्गदर्शक तत्वाची जबाबदारी सरकारवर बंधनकारक नाही, कारण घटनाकारांनी अपेक्षा केली की जसं जसं सरकारकडे स्त्रोत उपलब्ध होतील तसं तसं सरकार जनतेला सुविधा देईल. मग असा हा एवढा एक नॉर्मल फरक आहे. यात डिटेल्स भरपूर आहेत पण त्या आपल्या गरजेच्या नाहीयेत. एक कन्सेप्ट म्हणून हे लक्षात ठेवायला पाहिजे. मग पुढे जाऊया. मग आता आपण डिटेल एक 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 कलम पाहूया. बघा, शिक्षणाशी संबंधित आता राज्यघटनेतील कलम. मग काय आहे, मूलभूत अधिकारात आता भाग 3 मधली सरकारवर बंधनकारक असलेली कलम काय काय, तर कलम 15.1 आपल्याला काय सांगतो, कुठल्याही नागरिकांची केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा कुठल्याही त्याच्या व्यतिरिक्तच्या आधारावर भेदभाव करता येणार, म्हणजे याच केवळ आधारावर भेदभाव करता येणार नाही. तुम्ही भेदभाव करू शकता, एखाद्या गोष्टीसाठी एखादी पात्रता ठरवू शकता, पण तो एका विशिष्ट धर्माचा आहे, वंशाचा आहे, जातीचा आहे, लिंगाचा आहे किंवा त्याचं जन्मस्थान कुठलं तरी विशिष्ट आहे, या आधारावर कुठल्याही नागरिकाशी
भेदभाव केला जाऊ नये. 15.4 काय सांगतं, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाच्या उन्नतीसाठी किंवा अनुसूचित जाती जमातींसाठी सरकार विशेष तरतुदी करू शकतं. आणि ही पहिल्याच घटनादुरुस्तीनं केलेली तरतूद आहे. आपल्यासाठी त्यातली त्यात महत्वाची तरतूद हे कलम आहे बघा. याचे आकडे लक्षात राहतील नाही राहतील, पण कलम 15.5 जे आपण 93वी घटनादुरुस्ती वरती पाहिली नाही, एवढी महत्वाची नाही म्हणून, पण इथं आहे दिलेली बघा. 93व्या घटनादुरुस्तीनुसार हे कलम टाकलेलं आहे. त्याचं काय, तर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाच्या उन्नतीसाठी किंवा अनुसूचित जाती व जमातींना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश देण्याबाबत विशेष तरतुदी संदर्भात. मग हे आहे आपलं कलम 15.5. भाग 5 आणि 6 काय आहे सर, भाग 5 मध्ये गेलो की केंद्र शासन येतं, कलम 52 पासून थेट 140 पर्यंत, आणि त्यानंतर राज्य शासन येतं. मग हे आपल्याला 15.5 लक्षात ठेवायचंय. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाच्या उन्नतीसाठी किंवा अनुसूचित जाती व जमातींना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश देण्याबाबत विशेष तरतूद केली. कधी, तर 93वी घटनादुरुस्ती. या घटनादुरुस्तीनं काय झालं, IIT सारख्या संस्था आहेत, IIM सारख्या संस्था आहेत, इथं आरक्षण भेटलं. मग ही कलम 15.5. एवढेच आपल्याला. कलम 15.6 आपल्या संदर्भातली EWS ची आपण वरती बघितलेली, इथं रिवाइज करायची ती. मग आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी विशेष तरतूद आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी त्यांना 10% जागा राखीव. मग 103चा 3 लक्षात ठेवायचा आणि EWS. मग इथं जर काही थोडस महत्वाचं असेल तर 15.5 आणि 15.6. 15.5 मध्ये ज्या मोठमोठ्या संस्था आहेत तिथं अनुसूचित जाती जमाती किंवा जे मागास प्रवर्ग आहेत त्यांना आरक्षण भेटलं, घटनादुरुस्ती 93वी. आणि 103वी जी आपण EWS बघितली ती 15.6, 10% जागा शैक्षणिक संस्थात राखीव. हे आपलं 15.5 आणि 15.6. याची रिव्हिजन पण होईल आपली क्वेश्चन मध्येच लागलीच. आपल्या दृष्टीने जर शिक्षणातलं सगळ्यात महत्वाचं कलम कुठलं असेल तर ते 21A. जरी ते उघड सत्य आणि उघड सोपं असलं तरी हे महत्वाचंच आहे, कारण यानंच आपल्याला शिक्षणाचा मूलभूत अधिकार भेटला. यानं आपण शिक्षणाच्याच घटनात्मक तरतुदी बघतोय. हे आपल्याला पाठच असायला पाहिजे. 21A म्हटलं की भाग 3 डोळ्यासमोर आला पाहिजे. भाग 3 डोळ्यासमोर आला, 21A आले, त्याचा वयोगट लक्षात आला पाहिजे 6 ते 14 आणि त्याची घटनादुरुस्ती 86वी आहे. मग बघा, कलम 21A अंतर्गत शिक्षणाचा हक्क काय, 6 ते 14 वर्ष वयोगटातील सगळ्या बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद. पुढे बघा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल म्हणजे शासनाने केलेली व्याख्या काय, एक जमिनीची वगैरे सांगत नाही, पण एक 8 लाखाच्या ज्यांचं उत्पन्न आहे ते सगळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत आणि ज्यांना बाकीचं कुठलंही आरक्षण नाही कॅटेगरीत कुठल्याही. मग कलम 28 काय, 25 ते 28 मध्ये आपला धार्मिक उपासनेसंदर्भातला अधिकार आहे. मग धार्मिक शिक्षणासाठी उपस्थित राहण्याबाबतचं स्वातंत्र्य. 226 ऍक्ट हडोळ सर मला कळलं ना, 226 कलम असे पाहिजे का तुम्हाला? 226 कलम काय आहे, आपले मूलभूत अधिकार आणि इतर बाकीचे कुठले जरी अधिकार व्हायोलेट केले सरकारनं किंवा कोणी, तर आपण त्यासाठी उच्च न्यायालयात जातो. 226 आणि 32 मधला फरक काय आहे, 32 हे बंधनकारक आहे सुप्रीम कोर्टावर, तिथं फक्त मूलभूत हक्कांसाठी जाता येतं. 226 उच्च न्यायालयावर बंधनकारक नाही आणि तिथं तुम्ही मूलभूत हक्क आणि दुसऱ्या हक्कांसाठी सुद्धा जाऊ शकता. आता कलम 28 कशासाठी महत्वाचं, ह्या 2 ओळी लक्षात ठेवायच्या. कलम 28 पूर्णतः शासनाच्या निधीमार्फत चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कुठलंही धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही. मग इथं प्रश्नच आहे, हा 2 लाईनीचा हा प्रश्न आहे. थोडक्यात आपल्याला प्रश्न काय येईल, पूर्णतः शासनाच्या निधीमार्फत चालवल्या जाणाऱ्या कुठल्याही संस्थात धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही असं राज्यघटनेच्या कोणत्या कलमात म्हटले. मग हे कलम आपल्याला माहित पाहिजे. कलम 28 धार्मिक शिक्षणासाठी उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. त्यात 4 उपकलम आहेत, ती काही एवढी बघायची गरज नाही, पण हे 2 ओळी लक्षात ठेवा. ती कशी आहेत बघा, मग तरी पण बघू. पूर्णपणे शासनाच्या देखरेखीखाली असलेली संस्था म्हणजे आपली जिल्हा परिषद शाळा असेल, शासकीय शाळा असेल, इथं काय होतं, इथं धार्मिक शिक्षण दिलं जात नाही. दुसरी गोष्ट, शासनाद्वारे प्रशासित मात्र न्यासा अंतर्गत म्हणजे ट्रस्ट अंतर्गत ज्या धार्मिक शिक्षण संस्था असतात, ज्या मुळातच धार्मिक शिक्षण देण्यासाठी स्थापन झाल्यात, तिथं मात्र धार्मिक शिक्षण देता येतं. आणि खालचे 2 गोष्टी ज्या आहेत, शासनाने मान्यता दिलेली संस्था, जिने अनुदान घेत नाही शासनाकडून, आणि शासनाकडून अनुदान घेणारी संस्था,
ह्या दोन्ही संस्था जरी एखाद्या धार्मिक ट्रस्टनं स्थापन केल्यात पण आपल्या नॉर्मल शिक्षणासाठी स्थापन केलं तर इथं पालकांच्या इच्छेवर अवलंबून असतं आपल्या पाल्याला धार्मिक शिक्षण द्यायचं की नाही. मग आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, ह्या दोन ओळी कुठल्या कलमांतर्गत धार्मिक शिक्षणाला बंदी शिक्षण संस्था, तर ते कलम 28 एवढं आपल्याला डिटेलची गरज नाही बघा. पुढे जाऊयात आपण. मला वाटतं हे कळलं असेल तुम्हाला कलम. राजेश सर सांगतो मी तुम्हाला एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस शेवटी सांगतो, एक 5 मिनिटं फक्त, एक थोडं मला वेळ द्या, कलम संपू द्या, एक 10 मिनिटं आहेत, मग मध्येच सांगतो मी लगेच. आपली एक लिंक लागलेली, बाकीच्यांना पुन्हा डिस्टर्ब नको. आता इथं बघा सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार, इथं दोन कलम पाहिजेत आपल्याला, 29 आणि 30. यातलं आपल्या दृष्टीनं महत्वाचं कुठलं कलम लक्षात ठेवायचं तर कलम 30 हे महत्वाचं कलम. 21 हे 28 त्यानंतरचं 30 हे आपल्याला 3. न्यास म्हणजे ट्रस्ट, एखादा ट्रस्ट धार्मिक ट्रस्ट असतो तो शाळा स्थापन करतो धार्मिक शिक्षण देण्यासाठी, जसे आपली वेधशाळा मदरसे ते. मग इथं बघा सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार म्हणजे कल्चरल आणि आपला एज्युकेशनल राईट. इथं कलम 29 काय सांगतं आपल्याला, भारताच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या स्वतःची एखादी वेगळी भाषा आहे, लिपी आहे किंवा संस्कृती आहे असणारा कुठलाही नागरिकांचा समूह त्याला काय त्याची संस्कृती भाषा लिपी जतन करण्याचा अधिकार आहे. दुसरी गोष्ट, कोणत्याही नागरिकांना केवळ धर्म वंश जात किंवा भाषा या कारणावरून या शासनमान्य किंवा अनुदानित शैक्षणिक संस्थेत प्रवेश नाकारला जाणार नाही. आता हे कलम 30 बघितल्यानंतर कलम 29 एक्झॅक्ट काय आहे ते कळतं. इथं फक्त हा एक गोष्ट लक्षात ठेवा, नागरिकांचा समूह. मग हा नागरिकांचा समूह कसा असू शकतो, तर तो नागरिकांचा समूह एकतर अल्पसंख्याक असू शकतो किंवा बहुसंख्याक असू शकतो. कारण इथे सांगितलंय का आपल्याला की फक्त अल्पसंख्याक समूह तर नाही, एकतर तो बहुसंख्याक असेल अल्पसंख्याक असेल. याचा अर्थ काय, हे कलम 29 सगळ्यांसाठीच लागू आहे, नागरिकांचा समूह कोणताही असू शकतो. आणि कलम 29 आणि 30 मधला हाच मेन फरक आहे, 30 फक्त अल्पसंख्याकांसाठी लागू आहे आणि म्हणूनच ते आपल्यासाठी महत्वाचं. मग इथं भाषा लिपी संस्कृती जतन कुठलाही नागरिकांचा समूह करू शकतो असं आपल्याला कलम 29 सांगतं. मग कलम 30 काय सांगतं आपल्याला, तर कलम 30 वर आपल्याला हेडिंगवरच थेट प्रश्न येतो जसा कलम 28 वर येतो. तर कलम 30 काय, शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचं प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क. आणि ह्या हेडिंगवरच आपल्याला क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमांतर्गत अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्याचा प्रशासन करण्याचा मूलभूत अधिकार आहे. मग हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, कलम 30. मग आतापर्यंतचे जे आपण कलम बघितले त्यातलं महत्वाची एकदम कलम म्हणाल तर 21A 28 आणि 30. 30 मध्ये आपण काय सांगतोय, अल्पसंख्याकांना त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापन करणं आणि त्याचा प्रशासन करण्याचा अधिकार. धन्यवाद सतीश सर, सतीश सरांनी उत्तर दिले बघा मगाच्या क्वेश्चनचं. मग आता 29 आणि 30 मध्ये फरक बघा. मग याचं डिस्क्रिप्शन काय, सर्व अल्पसंख्याकांना त्यांच्या इच्छेनुसार शैक्षणिक संस्था स्थापन करणे आणि त्याचा प्रशासन करण्याचा हक्क असेल. हे 30 लक्षात ठेवायचं. 29 आणि 30 मधील फरक असा आहे की कलम 29 काय म्हणतं, भारतात राहणाऱ्या नागरिकांचा कोणताही समूह, याचा अर्थ तो अल्पसंख्याक असेल बहुसंख्याक असेल, सर्वांना लागू आहे. कलम 30 काय म्हणतं, तर हे जे संरक्षण आहे शैक्षणिक संस्था स्थापन करणं आणि प्रशासन करणं ते केवळ अल्पसंख्याकांना आहे. मग आणि आपल्या राज्यघटनेत दोनच प्रकारचे अल्पसंख्याक दिलेले आहेत, ते आहेत धार्मिक आणि भाषिक. मग आपल्याला कलम 30 कसं लक्षात ठेवायचं, तर अल्पसंख्याकांचा शैक्षणिक संस्था स्थापन करणे आणि त्याचं प्रशासन करणे याच्याबद्दलचा अधिकार. पुढे जाऊयात. आता मग इथं आपण पुढच्या भागात जातोय. मग पुढच्या भागात जाण्याआधी आपण भाग 3 मध्ये कोणती कोणती कलम बघितली बघा महत्वाची, तर 15.5 जे 93वी घटना दुरुस्तीचा आहे, IIT IIM सारख्या संस्थात अनुसूचित जाती जमाती मागासवर्गांना आरक्षण. 15.6 बघितलं आपण जे ईडब्ल्यूएस संदर्भात आहे, 10% आरक्षण शैक्षणिक संस्थात. त्यानंतर महत्वाचं येतं आपलं 21A जो आपला मूलभूत हक्कच आहे 86व्या घटना दुरुस्तीनुसार.
त्यानंतर महत्वाचं आहे 28 जे धार्मिक शिक्षण देण्यासाठी बंदी घालतं शैक्षणिक संस्थात, आणि शेवटी आहे आपलं 30. सर एक दोनदा वाचलं ना हे लक्षात राहतं, भागवायच कलम. कलम 24 काय आहे, आपली जी 14 वर्षापर्यंतची बालकं आहेत त्यांना काम काम म्हणजे कंपनीत वगैरे कामाला ठेवण्याला बंदी आहे. आपला बाल कामगार प्रतिबंध कायदा त्याच्यावर आधारित आहे. मग ते इनडायरेक्टली सपोर्ट करतं शिक्षणाला, पण ते इनडायरेक्टली आहे. क्वेश्चन 2च येणार आहेत, त्यामुळे मी बरीच कलम कट केलेली. तशाच पद्धतीचं कलम 39E आहे, 39F आहे. मग ही आपल्याला महत्वाची कलम आहेत भाग 3 मध्ये. पुढे जाऊया आपण आता राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व भाग 4. अल्पसंख्याक कोण आता सर, आपल्या राज्यघटनेनं बघा भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याक बरोबर. मग आपल्या राज्यघटनेने ज्या ज्या धर्मांना अल्पसंख्याक म्हणून मान्यता दिली ते सगळे अल्पसंख्याक. मग आपले हिंदू सोडून सगळे धर्म अल्पसंख्याक आहेत. दुसरी गोष्ट भाषिक अल्पसंख्याक कोण, जे छोटे छोटे गट आहेत त्यांची भाषा, आता भाषा त्या नामशेष होत चालल्यात ते गट असतात. आता आपण जातोय राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, ज्या अंतर्गत सरकारवर काय असते, जबाबदारी नसते की हे आपण केलंच पाहिजे, पण त्यातली आपल्याला 3 कलम महत्वाची, 41, 45 आणि 46. त्यातही सगळ्यात महत्वाचं कलम आहे 45, कारण ते 86व्या घटना दुरुस्तीने झाले. मग 41 काय आहे, बेरोजगारी, वार्धक्य, आजार आणि विकलांगता यांनी पीडित ज्या व्यक्ती आहेत त्यांना कामाचा तसेच शिक्षणाच्या हक्काची हमी देणे. मग इथे शिक्षणाच्या हक्काची हमी या व्यक्तींना जे थोडेसे विकर सेक्शन मधले येतात त्यांच्यासाठी मग हे कलम आपल्याला 41 सहाय्यभूत आहे. म्हणजे बेरोजगारी, वार्धक्य, आजार आणि विकलांगता यांनी पीडित व्यक्तींना लोकसहाय्य आणि काम तसेच शिक्षणाच्या हक्काची हमी देणं हे कलम कोण करतं, 41. पण ह्या गोष्टी सरकारवर बंधनकारक नाहीत. आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं इथलं कलम कुठलं आहे, तर कलम 45 जे आपण 86व्या घटना दुरुस्ती अंतर्गत पाहिलेलं आहे. तर ते कलम 45 काय सांगतं आपल्याला, 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या काय बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण याच्यासाठीची तरतूद, जे आपण 2-3 वेळा रिपीट केले. 86व्या घटना दुरुस्तीनुसार 21A, 45, 51A, 11 किंवा त्याला के म्हणतो. आणि 46 सुद्धा तसंच आहे बघा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करायचंय सरकारने, एक मोघम तरतूद आहे. मग 41, 45 आणि 46 यातलं 45 महत्वाचं आहे. 41 काय सांगतंय, विकर सेक्शन म्हणजे आजारी पडलाय माणूस, पीडित आहे, दुर्बल आहे, त्याला कामाचा आणि शिक्षणाचा अधिकार द्या. 45 म्हणते 6 वर्षापेक्षा कमी वय त्यांचं शिक्षण आणि संगोपनाची जबाबदारी घ्या. आणि शेवटी 46 काय सांगतं, अनुसूचित जाती, जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचं शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धनाची तरतूद करा. पुढे बघूया आपण. आता हे भाग बघितल्यानंतर कलम 51A 11चा भाग आपण 4A वरतीच बघितलाय त्यामुळे डबल दिलेला नाही बघा. मग इथं बघा अधिकृत भाषा, ऑफिशियल लँग्वेज, इथं हा एक भाग आहे 343 कलम ते 351 मधला, 343 ते 351. इथं आपल्यासाठी महत्वाचे 2च कलम आहेत, 350A आणि 351. 350A काय सांगतं आपल्याला, तर प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी सुविधा करावी सरकारनं. ज्या गटांच्या मातृभाषा बारक्या आहेत, नामशेष होत चालले त्यांच्यासाठीच. मग 350 हे लक्षात ठेवायचं, प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी सुविधा करायची आहे. आणि 351 का आत्ताचा वाद चाललाय जो मराठी हिंदीचा, त्यासाठी हे 351 घेतले. 351 काय सांगतं राज्यघटनेत, सरकारनं हिंदी भाषेच्या विकासासाठी प्रयत्न करायचे असा केंद्र सरकारला निर्देश दिलाय. आणि हा विकास कसा करायचा तेही सांगितले. ज्या भारतातल्या इतर भाषा आहेत, मराठी वगैरे सगळ्या, त्यातून जे काही वर्ड आहेत ते हिंदीत घ्यायचं, हिंदीला समृद्ध बनवायचं, अशा प्रकारचं हे कलम आहे. मग हे आपल्याला भाग 17 येतं 350A आणि कलम 351. मग एकदा इथं आपण खाली गेल्यानंतर पुन्हा एकदा ह्या कलमांची रिव्हिजन करू, आधी क्वेश्चन घेऊया.
त्याच्या आधी आपल्याला एक 3 महत्वाचे खटले बघायचे. हा उन्नीकृष्णन बघण्याआधी त्याच्या आधी एक खटला झालाय, तो सांगतो. उन्नीकृष्णनच्या आधी मोहिनी जैन विरुद्ध कर्नाटक राज्य हा एक खटला झाला होता. आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे उन्नीकृष्णन विरुद्ध आंध्र प्रदेश खटला, ज्याच्यामुळे आपल्याला शिक्षणाचा अधिकार भेटलाय. हा कशासाठी होता? तो त्याची पायाभरणी करणारा खटला होता, उन्नीकृष्णन खटल्याची. म्हणजे मोहिनी जैन विरुद्ध कर्नाटक राज्य काय, या मोहिनी जैन होत्या उत्तर प्रदेशच्या, त्या कर्नाटकात गेल्या मेडिकल शिक्षण घेण्यासाठी, आणि तिथं त्यांना जास्तीची फी मागितली. 60,000 रुपये होती त्यावेळेस काहीतरी. मग त्यांनी काय त्यासाठी मग कोर्टात गेले ह्या फी विरोधात आणि कॅपिटेशन फी विरुद्ध. तिथं कोर्टानं काय सांगितलं, आपला जो राज्य घटनेतलं कलम 21 आहे ते आपल्या जीविताशी संदर्भात आहे, आणि जीवित चांगलं कधी असेल, जगणं चांगलं कधी असेल, तर त्या जगण्याला चांगली साक्षरता म्हणजे शिक्षण मिळालं तर. मग इथं कोर्टानं सांगितलं की सुप्रीम कोर्टानं सगळंच शिक्षण फ्री द्या, पण सगळं शिक्षण मग त्यात काय येतं, पहिलीपासून बालवाडीपासून किंवा त्याच्या आधीपासून थेट मेडिकल इंजिनिअरिंग हे सगळं येतं. मग हे सरकारला एवढं सगळं देणं शक्य नव्हतं. त्यानंतर मग एक खटला झाला, तो खटला होता आपला उन्नीकृष्णन खटला, जो आपल्यासाठी महत्वाचा आहे. मग हा आहे आपला मग उन्नीकृष्णन खटला. इथंच कोर्टानं काय सांगितलंय बघा. मग हा खटला 93 ला झाला, 92 नंतर. मग उन्नीकृष्णन विरुद्ध स्टेट ऑफ आंध्र प्रदेश 1993 चा खटला आहे. सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा सांगितलं की अनुच्छेद 21 जीविताच्या हक्कात प्राथमिक शिक्षणाचा समावेश होतो. इथं प्राथमिक शिक्षण सांगितलं, सर्व नाही. मग ही सर्वोच्च न्यायालयानं दुरुस्ती केली, कारण न्यायालयाला पण कळलं की एवढं एकदम देणं शक्य नाही. मग या उन्नीकृष्णन विरुद्ध स्टेट ऑफ आंध्र प्रदेशमुळेच आपल्याला शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळाला. त्याच्यावरच पुढे जाऊन तपस मुजुमदार समिती आली, त्याच्यावरच मग 86वी घटना दुरुस्ती होऊन कलम 21A हे राज्यघटनेत भाग 3 मध्ये आलं. कलम 21A आलं की आपला वयोगट आपल्याला माहिती आहे 6 ते 14 वर्ष, या गटाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळाला. मग खटला आला शिक्षणाच्या मूलभूत अधिकारासंदर्भातला, तर हा एकच खटला महत्वाचा आहे आपल्याला, उन्नीकृष्णन विरुद्ध स्टेट ऑफ आंध्र प्रदेश किंवा आंध्र प्रदेश राज्य. महाराष्ट्रात या संदर्भात असाच एक कॅपिटेशन फी म्हणजे आपला त्या संदर्भातला एक खटला आहे, तो आहे मोहिनी जैन बघितला आपण कर्नाटक, तो आहे पीए इनामदार विरुद्ध महाराष्ट्र राज्य. या खटल्यात काय सांगितलं 2005च्या महाराष्ट्राशी संदर्भात आला तर इथं सांगितले खाजगी किंवा विनाअनुदानित ज्या शिक्षण संस्था आहेत त्या त्यांच्या गरजा बघून शैक्षणिक फी ठरवू शकतात, पण कॅपिटेशन फी मात्र घेऊ शकत नाही, म्हणजे डोनेशन घेऊ शकत नाही. पण त्यांच्या गरजानुसार शैक्षणिक फी यातच सगळं काही आलं. हा महाराष्ट्राची संदर्भात आपल्याला लक्षात ठेवायचा उन्नीकृष्णन, ज्याच्यामुळे शिक्षणाचा हक्क पुढे जाऊन मूलभूत अधिकार झाला. आता इथं तुम्हाला कमेंट करायचे सर्वांनी, थोडस सहभागी होऊयात आपण. शिक्षण हा राज्य सूचीतून समवर्तीत सूचीत टाकला, घटना दुरुस्ती. कलम 21 प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी कोणाची, आणि कलम 51A प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी कोणाची. खाजगी शिक्षण संस्थात नाही सरजी, विना अनुदानित संस्थात. ते आपण आरटीई बघताना डिटेल बघू. तिथे काय करतं सरकार, त्यांना प्रति विद्यार्थी खर्च देतं, पण किती देतं त्या संस्थांना, तर स्वतः खर्च करतं त्यापेक्षा कमी किंवा तेवढा, जास्त नाही, प्रति बालक. तर हा आपला महत्वाची घटना दुरुस्ती म्हणून इथं वारंवार घेतोय आपण. हे असाय पाहिजे आपली 42वी घटना दुरुस्ती. वाक्याची रचना लक्षात ठेवायची, राज्य सूचीतून समवर्ती सूचित. प्रश्न उगत समवर्ती सूचीतून राज्य सूचित असं काहीतरी येऊ शकतं पर्याय. पुढं 21A जबाबदारी कुणाची शिक्षण देण्याची, तर ते आहे सरकार किंवा शासन. आणि शेवटी 51A जे भाग 4A मध्ये आहे मूलभूत कर्तव्यात, तिथं जबाबदारी आहे पालकांची. पुढे जातोय. आता काही प्रश्न आहेत बघा. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्याचे प्रशासन करण्याचा अधिकार देते? तर ते कोणतं कलम असायला पाहिजे आपलं,
कलम 30. 25 ते 28 आपला धार्मिक शिक्षणाचा अधिकार येतो. ते 28 नुसार धार्मिक शिक्षणाला बंदी आहे. कलम 41 वार्धक्य, बेरोजगारी अशा काळात कामाचा शिक्षणाचा अधिकार आहे. कलम 21 हे तर आपल्याला माहितच आहे. 6 ते 14 वयोगट, मूलभूत अधिकार, प्राथमिक शिक्षण. खालील विधानातून अयोग्य पर्याय निवडायचा. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे. कधी कधी अशा शब्दात फसवलं जातं, योग्य, अयोग्य, चूक, बरोबर. मग आपल्याला खालील विधानातून अयोग्य पर्याय निवडायचा आहे. पर्याय 1 आहे कलम 21चं डिस्क्रिप्शन, पर्याय 2 मध्ये 45, पर्याय 3 कलम 51, 11 आणि चौथा आहे वरील पैकी एकही नाही. मग आपल्याला पाहिजे अयोग्य पर्याय. इथंच ही कलम आणि घटना दुरुस्त्या पाठ झाल्या पाहिजेत. नंतर आपल्याला जास्त ताण नाही पडला पाहिजे आणि याच्यातलंच येईल, जास्त येणार नाही, कारण 2च प्रश्न येणार आहेत. मग इथं आहे आपल्याला पहिलं काय सांगते, कलम 21 हे 6 ते 14 वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षण, कुणाची जबाबदारी, राज्याची. हे बरोबर आहे. कलम 45 काय सांगताय, 6 वर्ष वयापर्यंतच्या बालकांच्या संगोपनाची आणि शिक्षणाची व्यवस्था करणं कुणाची जबाबदारी, राज्याची. हेही बरोबर आहे. कलम 51A11 किंवा इथं के सुद्धा येऊ शकतं. हे काय सांगतं, 6 ते 14 वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षण देणं ही जबाबदारी राज्याची नाही, तर ही असायला पाहिजे पालकांची. म्हणून इथं कलम 3 हे चुकीचं आहे. कलम 21 हे भाग 3 मध्ये येतं. भाग 3चं नाव आहे मूलभूत हक्क. कलम 45 भाग 4 मध्ये येतं, त्याचं नाव आहे मार्गदर्शक तत्वे. आणि कलम 51A11 येतं किंवा के येतं मूलभूत कर्तव्य, जे भाग 4A आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, राज्यघटनेतील कलम 15(6) मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शिक्षणाची तरतूद खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने केली? हा रिपीट क्वेश्चन आहे. तर ती आहे आपली घटना दुरुस्ती 103. 93 माहिती आपल्याला IIT IIM साठी 15/5 61वी मतदानासंदर्भातली आहे वयाच्या. आता राज्यघटनेतील कलमे आणि त्या संदर्भात दिलेले वयोगट यांची सुद्धा बघा इथं कीवर्ड काय आहे, अयोग्य जोडी ओळखायची, योग्य नाही. चूक, बरोबर, योग्य, अयोग्य, बरोबर नाही, बरोबर आहे. थोडासा प्रश्न फक्त शांततेत वाचायचे एक्झाम मध्ये. मग बघा, कलम 21 हे 6 ते 14 हे बरोबर आहे. कलम 45 इथं 6 ते 14 येईल का, तर नाही. हे 86व्या घटना दुरुस्तीच्या आधीचा होता, म्हणून पर्याय 2 इथे यायला पाहिजे होता 0 ते 6. कलम 51A11 6 ते 14 आहे, हे बरोबर आहे. मग पर्याय 2 आपलं उत्तर असायला पाहिजे चुकीचा पर्याय. खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाची तरतूद करावी या संदर्भात तरतूद केलेली आहे? हे कुठं आहे, तर भाग 17 मधला हा आहे. 343 ते 351 कलमा दरम्यानचा वेगवेगळ्या केंद्राची, राज्याची, कोर्टाची अशा भाषा दिलेल्या आहेत, त्या संदर्भातला हा भाग आहे. तर मग आपलं उत्तर काय पाहिजे, प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाची तरतूद ही केली कलम 350A न. 350B ला आहे अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी. 351 आपला हिंदी भाषेचा विकास. 350 जी तक्रार अर्ज लिहितो त्यात कुठली भाषा वापरायची त्या संदर्भातला आहे. इथं आपल्याला उपयोगाचा कलम 350A. पूर्णतः राज्याच्या निधीतून चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही, असं घटनेच्या कोणत्या अनुच्छेदात किंवा कोणत्या कलमात म्हटलेलं आहे?
तर ते आपल्याला असाय पाहिजे कलम 28. 29 आहे सर्व नागरिकांसाठी भाषा लिपी जतन करणे. 16 नोकऱ्यातील समानते संदर्भात आहे. 15 धर्म जात लिंग यानुसार भेदभाव करता येणार नाही. मग आपलं पर्याय क्रमांक 4. पुन्हा हा एकदम सोपा आपण सोडवले ऑलरेडी. राज्यघटनेतील कलम 51A11 नुसार 6 ते 14 वयोगटातील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी. आता हे आपलं पाठच झालं. राज्य शासन कुठं आहे तर आपलं 21A आणि 45 साठी. मग इथं आहे आपलं कलम पर्याय 2 पालक. स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी घटना दुरुस्ती आली तर 73 आणि 74. आता हा सारांश म्हणजे महत्वाच्या गोष्टीत आपल्या आजच्या लेक्चर मधल्या आता आपण झालं ते जास्तीत जास्त पॉसिबिलिटी कोणत्या कशावर येण्याची आहे ते आहे. एक 5 मिनिटात बघूया आणि मग थोडासा सिलेबस एक 15 मिनिटं बघूया आणि कशावर कसा भर दिला पाहिजे. मग बघा, घटना दुरुस्त्या महत्वाच्या सगळ्यात कुठल्या असतील तर 42वी. 42वीने काय केलं, शिक्षण राज्य सूचीतून समवर्ती सूचित. 86वी महत्वाची कलम 21A भाग 3 मधलं, भाग 4 मधलं 45, भाग 4A मधलं 51A11. त्यांचा वयोगट सुद्धा महत्वाचा आहे. मूलभूत हक्क कुठला हेही महत्वाचं. अनुच्छेद कुठले कुठले 15.6 जे आहे ते ईडब्ल्यूएस साठी आहे. कलम 21A बघितलं आपण 86च्या अंतर्गत आपला मूलभूत हक्क शिक्षण. 28 धार्मिक शिक्षण द्यायचं नाही. 30 अल्पसंख्याकांना त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन करणं आणि त्याचं प्रशासन करणं. 45 0 ते 6 वयोगट येतो इथं, सरकारची जबाबदारी संगोपनाची. 51A11 तर हे आहे आपलं 51A11 कशासाठी आहे, आपली पालकांची जबाबदारी. उद्धव सर IBPS ला सेम असे क्वेश्चन येतील, ही आता आपण चर्चा करतोय म्हणून सोपं वाटतंय. तुम्ही फक्त एक्झाम दिल्यानंतर मला सांगा नक्कीच. याच्या बाहेर काही येणार नाही, कारण आपल्याला 2-2 क्वेश्चन आहेत. फक्त काय होईल, भाषा बदलेल, बाकी काही नाही. पुढं 350A आणि 351. 350A ला प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून, 351 हिंदीचा विकास. राज्य म्हणजे स्टेट, आपलं राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन दोन्ही. आपण त्याला नॉर्मली स्टेट हा शब्द वापरतो. खटला महत्वाचा आपल्यासाठी येणार उन्नी कृष्णन विरुद्ध आंध्र प्रदेश. हे एवढं जरी स्लाइड केली रिव्हिजनला तर याच्या बाहेर बघा आपला क्वेश्चन जाणार नाहीत 2. त्यामुळे ही स्लाइड व्यवस्थित प्रत्येक वेळी रिव्हिजन करताना एकदा पीडीएफ वाचली की या स्लाइडला यायचं, काय काय आठवतंय बघायचं आणि पुन्हा एकदा जायचं. बघा पुन्हा एकदा सांगतोय, 42वी शिक्षण विषय राज्यातून समवर्ती सूचित टाकला. 86वी घटना दुरुस्तीनं कलम 21A 45 51A11 त्यातले वयोगट. 103 आपली ईडब्ल्यूएच ची आहे. हा विजय सरांनी महत्वाचा प्रश्न केलाय, कलम कोणत्या भागात आहे हे प्रश्न येतील आणि हा थोडासा टफ राहू शकतो. मग मूलभूत हक्क म्हटलं की आपण घेतलंय तसं भाग 3 मधली कलम कोणती, भाग 4 ची कुठली, भाग 4A चं कुठलं. पुढे बघा, अनुच्छेद 15.6 ईडब्ल्यूएच आहे. 21A आता 15.6 पासून 30 पर्यंत आपले मूलभूत हक्क येतात, कारण 12 ते 35 मूलभूत हक्क भाग 3 मध्ये. कलम 45, 41, 45, 46, 51 पर्यंत येतात आपली भाग 4 ची मार्गदर्शक तत्व. हे एकटं कलम आहे भाग 4A मध्ये, कलम 51A11 मूलभूत कर्तव्य. आणि शेवटी 350A 351 भाग 17 उन्नी कृष्णन विरुद्ध आंध्र प्रदेश खटला, ज्यामुळे आपल्याला शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळाला. बर, ज्यांनी ज्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नाही त्यांनी ऍप ओपन केल्यानंतर तुमच्या कोर्समध्ये गेल्यानंतर वरती कोपऱ्याला तुम्हाला नोटीस बोर्ड हा सेक्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक केलं की व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथून जाऊन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. आपण तिथं सगळ्या पीडीएफ टाकत असतो. हा मग थोडीशी माझ्याकडून राहुल सर तिथं प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल, केंद्र शासन राज्य शासन ते स्टेट लक्षात ठेवा, मेन प्रश्नात तसं येणार नाही. भाग रिपीट करू का सरजी मॅडम. भाग 3 मूलभूत हक्क, ज्याच्या अंतर्गत 12 ते 35 मधले आपल्यासाठी महत्वाची कलम आहेत 15.6 21A 28 आणि 30. भाग 4 मार्गदर्शक तत्व. मार्गदर्शक तत्व एक आपली आहेत 36 पासून 51 पर्यंत. त्यातला आपल्याला महत्वाचा आहे 41 45 46.
आणि भाग 4A आहे आपलं कलम 51